जर घरी पाहुणे आले असेल, काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. ही नाश्ता रेसिपी बनवण्यासाठी इथे 1 कप रवा मी घेतलेला आहे. या 1 कप रव्यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करत आपल्याला हा रवा इथे छान असा भिजवून घ्यायचा आहे. रवा इथे भिजवल्यानंतर आपल्याला रवा मुरण्यासाठी साईडने ठेवायचा आहे. तसंच आता इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता सुद्धा लागणार आहे. तर इथे एक मोठा कांदा मी अशा लांबट आकारामध्ये चिरून घेतलेला आहे. आता याच्यावर काही मसाले ॲड करायचे. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, मीठ व धनेपूड आपण घालून घ्यायची आहे. आणि हे सगळं या कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये सर्व मिक्स केल्यानंतर आता आपल्याला 3 आलू इथे घ्यायचे आहे. तर आलूवरचे मी जे साल होते ते काढून टाकलेले आहे आणि तिन्ही आलू छान असे उकडून थंड करून इथे घेतलेले आहे. इथे आपल्याला हे जे आलू आहे ते अशा प्रकारे किसणीवर छान असे मॅश करून घ्यायचे आहे. तुम्ही मॅशरने सुद्धा इथे मॅश करू शकता. या आलूवर सुद्धा काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहे. त्याच्यामध्ये मीठ, तिखट, धनेपूड आणि किंचित अशी हळद व थोडं चवीनुसार आपल्याला इथे लिंबूसुद्धा पिळायचं आहे. लिंबूऐवजी तुम्ही चाट मसालासुद्धा इथे वापरू शकता. सर्व मसाले इथे आपल्याला छान असे या आलूमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेत आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता छान असे आलू मी मिक्स करून घेतलेले आहे. म्हणजेच याचा छान असा इथे आपण एक प्रकारचा मसाला तयार करून घेतलेला आहे. इथे आपला रवासुद्धा छान असा मुरलेला आहे आणि रवासुद्धा आपल्याला मिक्सरला थोडा फिरवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मिक्सरला फिरवल्यानंतर या रव्याचं अशा प्रकारे इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. एकीकडे गॅसवर आपल्याला डोशाचा तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि डोशाचा तवा छान असा गरम झाला की त्याला थोडं तेल लावायचं आहे. तेल लावलं की त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे छोटासा असा डोसा म्हणा किंवा धिरडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि टाकता क्षणी आपण जो कांदा इथे तयार करून घेतला होता, म्हणजे जो कांद्याचा मसाला तयार करून घेतलेला होता, तो आपल्याला सगळ्यात आधी असा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यावरच आपण जो आलूचा मसाला तयार केलेला होता तो सुद्धा एका साईडने आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हे सर्व काही इथे करायचं आहे. इथे तुम्ही चीजसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे टाकल्यानंतर आता दुसरी जी बाजू आहे ती आपल्याला याच्यावर अशा प्रकारे परतवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला छान असा इथे नाश्ता तयार होत आहे. आता एका साईडने आपल्याला याला छान असं होऊ द्यायचं आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत तेल टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला हा जो नाश्ता आहे तो छान असा इथे भाजून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. जर घरी पाहुणे आले असेल तेव्हासुद्धा बनवू शकतो किंवा जर घरी मुलांना काहीतरी वेगळं खायचं असेल तेव्हासुद्धा आपण इथे हा नाश्ता नक्कीच मुलांना बनवून देऊ शकतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप छान आणि चवीला चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो आणि खूप असा हेल्दीसुद्धा हा नाश्ता तयार होतो. तर तुम्ही इथे बघू शकता आपला हा नाश्ता जो आहे तो छान असा खरपूस मी भाजून घेत आहे. दोन्ही साईडने आपल्याला हा जो नाश्ता आहे तो छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला जो एक नाश्ता आहे तो इथे तयार झालेला आहे. आता हा जो नाश्ता आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याचप्रमाणे आपल्याला दुसरा नाश्तासुद्धा इथे बनवून घ्यायचा आहे. याच तव्यावर आपल्याला दुसरासुद्धा डोसा इथे अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. अगदी जाडसर नाही व अगदी पातळ नाही, असा मध्यम असा आपल्याला हा डोसा इथे गोलाकारमध्ये छान असा टाकून घ्यायचा आहे. आणि लगेचच आपल्याला कांद्याचा जो मसाला आहे तो एका साईडने भरायचा आहे. त्याच्यावरच आपल्याला आपला आलूचा जो मसाला आहे तो पण इथे भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आलूचा मसाला भरल्यानंतर आपल्याला दुसरी जी बाजू आहे ती लगेच इथे याच्यावर परतवून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. तर तुम्ही इथे बघू शकता. जर मुलांना काहीतरी नवीन खायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता किंवा जर रोज तुम्हाला काय बनवायचं ते समजत नसेल तेव्हासुद्धा आपण अशा प्रकारचा नाश्ता आपल्या घरी नक्कीच ट्राय करू शकतो. या प्रकारेच इथे मी हा सुद्धा नाश्ता खमंग असा इथे भाजून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. आता आपण चाकूने याला मधोमध असा कट करून घेऊया. कट केल्यानंतर तुम्हाला मी हा नाश्ता दाखवते. बघा किती छान असा नाश्ता हा झालेला आहे. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर अजून प्रीती खंडार रेसिपीला
तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.